क्रॉस बॅटर स्ट्रोक आल्या आल्या त्या ठिकाणी मोठ्या पटक्याला गवसणी घातली ती बॅटर गोरखला. मिड विकेटला क्लिअर करणारा चेंडू 6 धावांसाठी बघायला मिळतो बॅटर गोरखच्या बॅटमधनं. आज काय कमालीचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी बघायला मिळतोय या खेळाडूचा. आहा सलगचा दुसरा हायलाइट त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पंचांना त्या ठिकाणी परीक्षण करायला लावत नाहीये. मोठे फटके येत आहेत, षटकारही इतक्या लांब जाऊन पडतायत ना का त्या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत घ्यायची गरज पडत नाहीये. आणि या ठिकाणी हॅट्रिक होतीये की काय? हॅट्रिक झाली या त्या ठिकाणी सलगचे 3. ग्रेट बॅटिंग त्या ठिकाणी बघायला मिळते ती बॅटर गोरख कडनं. सलगचा त्या ठिकाणी 4था आलाय. यावेळेस मिडॉनला पुन्हा एकदा क्लिअर करतोय चेंडू. आउट ऑफ मार्क षटकार. काय कमालीचं त्या ठिकाणी कार्य मात्र केलं गेलं या खेळाडूकडनं. आजच्या दिवसात संपूर्णपणे त्या ठिकाणी वर्चस्व ठेवतोय मैदानाच्या आत. यावेळेस कार्तिकनं सहजरित्या ढकलून दिले चेंडू पॉइंट क्षेत्रात फील्ड करतोय. माहित आहे त्या ठिकाणी चांगलाच नजरा त्या ठिकाणी खेळल्या गेल्यात गोरखच्या. त्याला स्ट्राईक वरून आणून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. 4 आले सलग. 5 अक्षय कोरडेचा त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे या मैदानावरती. तो मोडला जाईल का? संधी आली या त्या ठिकाणी गोरखला. हेलिकॉप्टर 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 5 आलेत. विक्रमाची बरोबरी झाली. 6वा आला तर विक्रम त्या ठिकाणी मोडीत निघेल. सलगचा 5वा षटकार आलाय. 6वा येईल का त्या ठिकाणी? आलाय 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 षटकार त्या ठिकाणी आलाय. सलग 6 षटकार मारणारा हा पराक्रमी महायोद्धा दोंडेगाव संघाचा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण टेनिसचा या मैदानावरचा बादशाह ठरलाय. सलगचे